या पुढे स्टेजवर कोणी जाऊ नका. स्टेजवर कोणी जायचं नाही. प्रोटोकॉल आहे. आम्ही ठेवलेला कोणी स्टेजवर जाऊ नका. चला खाली या सगळे. खाली या सगळे स्टेजच्या. प्लीज. बाकी स्टेजच्या खाली या सगळे. कोणी स्टेजवर येऊ नका. कोणी नाही. प्रोटोकॉल आहे. कोणी स्टेजवर यायचं नाही. कोणी स्टेजवर येऊ नका. आता ऐका 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 आता. खाली बसून घ्या. प्लीज. छत्रपती शिवाजी महाराज की खाली बसा प्लीज प्लीज. सगळा कार्यक्रम यशस्वी पार पडेल. हे मधल्याचे सगळे तरुणांना मला लक्ष द्या. हे मधल्याचे तरुणांना खाली सगळ्यांनी खाली बसायचं. विनंती आहे त्या ठिकाणी खाली बसा. आहेत त्या ठिकाणी खाली बसा. हे बघा पुन्हा एकदा सूचना आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडायचा आहे. कुणी इकडे बसू नका. चला बसून घ्या खाली. महिलांच्या मागे जागा ठेवा. चला इथे स्टेजच्या समोरच्या सगळ्या बाजूला व्हा. स्टेजच्या समोरच्या सगळ्या बाजूला. टीव्हीने कुणीच थांबू नका प्लीज. आपल्याला विनंती आहे प्लीज खाली बसून घ्या. क्वेश्चनचा नाद कधी करून या ठिकाणी पहिल्यांदा मनोज तानाजीराव वकील या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा सन्मान झालेला आहे. पुढे या. खाली बसा खाली बसा बसा खाली बसा. आपल्या राष्ट्राच्या सूचना तुम्हाला दिलेली आहे. पुन्हा मान अपमान खाली बसून घ्या. बॅरिकेड मध्ये असणारी सगळी एक पंचायत समिती आणि या सुंदर कार्यक्रमाचा विस्फोट करू नका. विनंती केली होती सगळी मंडळी असणारी खाली यायचंय. विनंती चालू फक्त इथं 4-5 सत्कार होतील. एवढे सत्कार म्हणून जागा घेतील. संवाद सत्कार घेणार नाहीये. बॅरिकेड मध्ये असणारी सर्व मामा बंधू सगळे पलीकडे घ्या. गावाकडून कार्यक्रमात व्यत्यय आणू नका. ज्यांनी सांगितलं ना ज्यांनी सत्कार केलाय त्यांनी तात्काळ खाली यायचंय. मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने एक सत्कार होतोय. सर्व मुस्लिम बांधवांना सिस्टमच्या पलीकडे साईडला थांबू नका. विनाकारण थांबू नका. प्लीज विनंती तुम्हाला खाली इकडे या. बस फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने एक सत्कार. मंचावर ज्यांनी ज्यांनी सत्कार केलाय ते प्लीज खाली या पटकन. छत्रपती शिवाजी महाराज के भवानी सर्व बांधव आहेत त्यांनी इकडे प्रेस रिकामा इकडे करायचे सगळे. खाली या, खाली या. समोर उभं राहा. खाली या.
कार्यक्रमाची तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त झाली तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त झाली तुझा माऊली गेले तुला वंदनाची तुझा माऊली गेले तुला वंदनाची तुला वंदनाची तुझा माऊली गेले तुला वंदनाची मंचावर स्टेजवर दादांशिवाय म्हणून दादाशिवाय कुणीही थांबणार नाही. सगळ्याला विनंती आहे. सगळ्यांनी खाली यायचं. कोणीही थांबू नका. फक्त मीडियाचे जे एजंट आहेत, ते कोणी थांबू नका. प्लीज खाली सर. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा बस शांतता आता. सन्माननीय मनोज दादा आज समस्त खेड तालुका सकल मराठा समाज आपल्या साहेबांचे स्वागत करत आहे. दादा आपण आपल्या जीवनाचा परिवाराचा किंवा आयुष्याचा विचार न करता गेले अनेक महिने या आमच्या सर्व समस्त समाज बांधवांसाठी दिवस रात्र एक करून असंख्य आंदोलन असंख्य उपोषणे करून आज आमच्यासाठी आपण संघर्ष करता. आज आपला संघर्ष आम्हाला एक प्रेरणा आहे. समस्त केस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की समस्त केस तालुका सकल मराठा समाज संपूर्ण ताकदीनं आपल्या या संघर्षाच्या मागे उभा आहे. आपण आजपर्यंत केलेला संघर्ष आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. केस तालुक्यात असंख्य नोंदी आम्हाला सापडल्या. मात्र दादा 50% गावाचं रेकॉर्ड आणि मिळालेलं नाहीये आणि 50% ज्या मिळालेल्या नोंदी आहेत त्या फक्त आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आणि ओमच्यामध्ये काही गरज नाही दादा आमच्या त्यासाठी प्रशासनाकडे आपण योग्य ती मागणी आणि आदेश देण्याचं या ठिकाणी सांगावं आणि या ठिकाणी असं ऐकलं आम्ही की शासन यासाठी लावतंय परंतु केस तालुका सकल मराठा समाज सांगू इच्छित आहे की जरांगे पाटलांच्या केस रद्द करा का तरी संपूर्ण सकल मराठा समाज तुमच्या आणि ती विनंती करतो दादांना आपण आम्हाला संबोधित मोठे झाले पाहिजेत यासाठी हा मराठ्यांचा संघर्ष सुरू आहे. हा काही केलं तरी थांबायचा नाही. किती संकट आले किती षडयंत्र असले तरी हा संघर्ष नाही थांबवायचा. वेळे प्रसंगी माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांसाठी जीव जरी द्यायचा वेळ आला तरी तेही पण मागे यांचं सुद्धा हटणार नाही. सरकारने किती डाव टाकले तरी त्यांचा एकही डाव यशस्वी नाही होऊ गेला. सरकार नवीन नवीन डाव टाकते. आज 7 महिने झाला हा संघर्ष आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांचा सुरू आहे. करोडो मराठी कानाकोपऱ्यातून एकत्र आले पण सरकारला मराठ्यांच्या आक्रोशाची जाणीव नाही झाली. मराठ्यांनी ही लढाई जिंकत आणली होती. लाखो करोडो मराठा समाज रस्त्यावर आला. ते काय डायरेक्ट काढा बाहेर त्याला. मराठा समाजानं ऊर वारा पाऊस थंडी सुद्धा बघितली नाही
आपल्या लेकरं न्यायाच्या प्रतीक्षेत होते. काही करून हा लढा जिंकायचा म्हणून मराठा समाज रस्त्यावर होता. आजही 7 महिने झाले हे देशातलं पहिलं आंदोलन असेल की इतका ताकदीनं मराठ्यांनी आजही लढून धरलं. आणि तुम्हालाही सांगतो, मागं नाही हटायचा. कितीही दिवस लागो पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता सुट्टी द्यायची नाही. आता पर्याय नाही म्हणजे नाही. माझी काळजी नका करू. एक जीव गेला तरी चालतं, पण करोडो जीव वाचले पाहिजे, तर करोडो जीव मोठे पाहिजे, झाले पाहिजे. हा मनात इच्छा घेऊन मी रस्त्यावरती. सरकारनं कितीही डाव टाकले तरी नाही यशस्वी होईल. आतापर्यंत 7 महिन्यात जेवढे डाव टाकले तेवढेही आपण यशस्वी होऊ दिलेले नाही. आणि आता हा त्यांचा शेवटचा डाव आहे. SIT नेमायची, खोटा अहवाल बनवायचा आणि जेलमध्ये टाकायचं. हाही डाव यशस्वी होऊ देणार नाही, काळजी करू नका. त्याचं कारण आहे तसंच आहे, ते तुम्हाला जाणून बुजून सांगतो, मुद्दाम तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगतो. पावसाळी अधिवेशनात SITची मागणी झाली होती. त्या अधिवेशनात प्रश्न विचारला गेला विधानसभेमध्ये. ज्या घटना राज्यात झाल्या त्याची SIT चौकशी करा. त्यावेळेस याच गृहमंत्र्यानं, याच देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं होतं, SITची आवश्यकता नाही, कारण माझ्या पोलिसांना सखोल तपास केला असा अहवाल माझ्याकडे प्राप्त झाला. माझ्या पोलिसांनी सखोल तपास केल्यामुळं सगळा तपास आता झालेला आहे, त्यामुळे SITची आवश्यकता नाही. मग आता त्यावेळेस असं सांगितलं, आता नेमका काय साक्षात्कार झाला की तुम्हाला त्याच्यानंतर 5 महिन्यानं SIT नेमावीशी वाटली. याचा अर्थ असा आहे, तुम्ही सावध राहावं म्हणून सांगतो. मी सावध आहे. 7 महिने माझ्या मायबापांच्या, मराठ्यांच्या लेकरांचं आंदोलन चालवलं म्हणजे मी सावधच आहे. याचा अर्थ असा आहे, SIT नेमली, गठीत या 4 दिवसात झाली, त्याच्या अगोदरच अहवाल तयार झालेला. हे चौकशीचा आता फक्त नाटक आहे. अहवाल त्यांचा तयार आहे. डॉक्टरांनी काय केलं, कोणत्या जिल्ह्यातून कोण कुणीकडे आला, कोणी काय दिलं, कोणी नाही काय दिलं, कशा कशा खोट्या अहवालात पानामध्ये त्या अहवालात घुसवायचे, पूर्वीचा अहवाल कसा बदलायचा, ह्यो अहवाल तयार झालेला. पण देवेंद्र फडणवीस साहेब मला मनोज जरांगेमध्ये तर मला अटक करणं हिंमत लागते. लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुम्ही गलत माणसाला खेळला, कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे, माझ्या समाजाला माझी निष्ठा आहे. मी नाही घेऊ शकत तुम्हाला. तुम्हाला वाटत असं इड्या लावल्या, बिड्या लावल्या, आणि लोक भेलेत माझ्याकडे आले. मी खानदानी मराठ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा पोरगा आहे, तुमच्या रक्ताचा. मी तुम्हाला कधीच घेऊ शकत नाही. तुम्हाला मराठ्यांना माझा शब्द आहे, जेलमध्ये सगळं जेलमध्ये, पण तुमच्याशी कधीच गद्दारी करणार नाही, ठोकणार नाही. त्यांची काय तयारी आहे काय नाही, कुंकड धिंगाणा झाला माहित नाही. कुंकड काय कोणी केलं कोणालाच राज्यात मिळालं नाही. आणि या 2 दिवसात आंतरवाडीच्या लोकांना बोलवते, तुमचं काय आहे, तुम्ही उद्या आंतरवाडी या, मी आहे आंतरवाडी. हे देवेंद्र फडणवीसचे कारण आहे. चिल्लर आहे. ज्यावेळेस दुसऱ्याकडून आवाजावर बोलण्याची अपेक्षा करायची ना,
त्यावेळेस वागावं सुद्धा नीट लागतं. मस्ती आल्यासारखं वागल्यावर आवाजावर बोला नसतं. डोक्यातले मस्ती करा, मराठीने त्या राजकारणावर तुम्हाला बसविले. मराठ्यांच्या नादी लागून कशाला राग रांगोळे राजकीय करिअरची करून घेता. तुम्हाला आणखी मराठ्यांचा राडा लागल्यावर काय होतं याचा हिस्सा माहित नाही. यावेळेस तुम्हाला हिस्सा माहित होईल मराठ्यांचा राडा लागल्यावर काय होतं. आमच्या लेकरासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. कोणत्याही माझ्या मराठा समाजाच्या एक गुन्हेमुळं आरक्षण मिळालं. देवेंद्र फडणवीसच्या खालच्या दर्जाला आलाय. आजपासून त्याला आवाजावर घालायचं बंद केलं. 4-5 दिवस घातलं कारण त्याचे लोक माझ्याकडे आले होते. ते म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नका बोलू. मला जाऊन द्यावा देवेंद्र फडणवीस जे बोलले त्याचं बोलले. त्याच्या डोक्यात पुन्हा मुस्ती आहे. मी नाही बोलू शकत. हे बघा तुम्हाला वाटत असा का बोलतो. तुम्हाला जर 6 महिने एखाद्या माणसाला चक्रा घालायला लावल्या तुमचे सुद्धा तळ पाहिजे नसताना जाणार. किती वेळ चक्रा घालायला लावतो मला जरा 6 महिने माझा करोडो माझा समाज असतो. करोडो तरीही जर त्याला जाणीव नसत राष्ट्राला काय मी चुकत असेल तर चुकीचा म्हणून मला चालतंय. पण माझी भाषा ती आहे त्या नावेळा जमा. मी ज्याची इज्जत करायची त्याची इज्जत सुद्धा करतो. मी जर इज्जत करत नसतो तर त्याला 6 महिन्याचा वेळच दिला नसता. पण त्यांनी पातळी सोडली. मी सभा घेतो, बैठका घेतो. आता मी काय करू त्याला संवाद बैठका लावल्यात मराठ्यांच्या विराट रूप आहे. ते सभेत रूपांतर व्हायला त्याला मी काय करू. तो या मोकळ्या मागायच्या त्याला मी करू काय. तो पोट तिथं दुखत आहे त्याला मी काय करू. तो या मागे याच्यात करून आमच्या गुन्ह्याला करतो. तू काय हिंगोलीला कार्यक्रम घेतला दुपारी गुन्हा दाखल केला काल आणि केला कुणावर मी आयोजक आहे का. तू काय पटील झाल्यानंतर मंत्री तू अक्कल ठिकाण त्यांची घाई झाली. तुला बोलल्यावर तुला खालून जावं होतो काय नीट वाग ना करा. तुम्हाला मध्येच टाकून तुला सांगतो माझ्या काय करतो. पण माझ्यावर 5,000 तर काय अडचण नाही. जाऊ तिकडं मला काय होत. तो वाघोलीच्या महिलावर कशा गुन्हा दाखल करायला लावला. ती आई बहीण नाही का. तो आई बहिणीला बोललो का नाही मला माहित नाही. तर सगळा सगळं डोक्यात घेतलं तर आई बहिणीवरून बोलतो म्हणून. तो ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. कोणतं राज्य चालवतो तू. तुला इंग्रजाच्या काळात सुरू राहिल्या का. कोणतं राज्य चालवतो. तू समजतो काय स्वतःला. तुला वाटतंय ते पैशाने लोक फुटते. पैसे नाही फुटले तर इंद्राने फुटते. आणि त्याने भ्रष्टाचार केलेला मरणाचा म्हणून ते तो आहे घरी ते माझ्याजवळ आहे काय. मग पाकिट जर चोराने आणलं तर 2 दिवस भागत घातले. त्याला वाटतं सगळ्या गुढ्या जिंदगीत बेकार गिरायला लागलं. माझ्या घरावर 13 पत्रे सिमेंटाचे नागपूरच्या घरावर लोक आहे बाबा. ते भगाला सुद्धा एकच दे सिमेंट ते बदल. तो कमून बदल झाला मला काहीच कळा नाही. तो महिलावर गुन्हे दाखल, जीसीबीवर गुन्हे दाखल, त्या बीडीएसपी हाताखाली धरून त्या निर्मूलच्या पिंपळनेरच्या तिथं स्वतः एसपी साहेबांना केवढी प्रतिष्ठा असते माहिती आहे. त्याला एक स्टेटस. जीसीबी कशाला लावल्या फोटो टाकायला त्याच्यावर गुन्हे दाखल करायला. रास्ता रोको केले पोरांनी 4 महिन्यापूर्वी.
गुन्हे आता रॅल्या काढल्या 5 महिन्यापूर्वी, गुन्हे आता साखळी उपोषण केलेले 6 महिने उलटून गेले, गुन्हे आता जात कुठं झाली कोणालाच माहित नाही. बोलली ते चौकशीला कोणाला आंतरवाडीचा लोकांना, म्हणजे तुला आंतरवाडीच नोकर दाबा म्हणून आंदोलन बंद पाडायचं का? मराठ्यांना सावध व्हा, मी काय सांगतो तुम्हाला, आंदोलनाचं केंद्र आंतरवाडीला आहे. तिथल्या लोकांवर दबाव आणायचा. त्या लोकांनी सांगितलं का राज्यात काढी लावू म्हणून? अरे इतका मूर्खासारखं नको वागू, लय परिणाम वाईट व्हावा लागते तुला. याची नियत दुसरी काय, आंतरवाडीचा बोर्ड काढून फेका. तो आम्हाला सागर बंगला घेऊन द्यायला पाहिजे, मग तुला सांगितलं सगळं मला नाही सहन होत, कारण मी प्रामाणिक जातीचं काम करतो. मी बेगडी नाही, वर बोलायचं आणि मंत्र्यांसंग संबंध मेंटेन करायचे. मी वर नाही बोलू शकत, मी माझ्या जातीचे प्रामाणिक आहे, त्यामुळे मी सहन नाही करू शकत. तुमच्या घरातल्या कुटुंबावर जर तुम्ही अन्याय केला तर तुम्ही सुद्धा नाही सहन करणार. दाराच्या बाहेर चप्पल घेऊन येणार, तुम्ही हातात चप्पलच घेणार, तुम्ही गप नाही बसणार. मग मला काय वेगळं बघताय? माझ्या समाजाला मी परिवार मानलेला, माझ्या समाजाला मी मायबाप मानलेला आहे. माझं कुटुंब बाजूला सारून 7 महिने झाले, मी उभ्यालाही शिवून नाही आणखी तुम्हाला मायबाप मानलेले. मी कसं काय सहन करणार आहे? तुम्हाला 11 वाटावा सांगतो त्याचा, तुम्हाला आता बघ का सांगितलं ध्यान राहिले तुमच्या 5-7 जणांचं राहिले का, बाकीच्या गोष्टी ऐकायला आले का? त्याने 10 वाटावा टाकला, जेव्हा ऐकत नाही ना मग याला बोलतो, नाही बोलत का याच्यावर हल्ला करा भाजपच्या कार्यकर्त्याकडून. म्हणून रोड पोलीस बंदोबस्त सुद्धा कमी केला गेला, रोड बंदोबस्त पुरा कमी केला. पोलीस आहेत कारण खालच्या पोलिसात पोलीस देऊन उपयोग नाही, कारण मस्ती त्याला आहे, मस्ती त्याला आहे. त्यांनी वरून सांगितलं सगळा रोड बंदोबस्त कमी केला का, तर भाजपच्या कार्यकर्त्याकडून कुठं त्याला मला माझ्या हल्ला करून आणायचा. देवेंद्र फडणवीस साहेब त्याला मला फक्त तुम्हाला गाडीच्या पुढे येऊन दाखवतो, तुला काय सांगायचं फक्त गाडी लावा पाहिजे मला. महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला समजतं तसा नाही, माझ्या सगळे अंग आहे. तो फक्त आज नव्हतं बघ मला, मग कळत तुला. रोड बंदोबस्त कमी केला, पोलीस आहेत ना, मग कुठं 2 किलोमीटर मागे 2 किलोमीटर पुढं आमची गाडी पुढे गेली, गेला 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 एवढंच. ते नाही का लग्न असतं एखादं, लग्नाच्या घाला पाहुणा बसतो मानाचा, ती ह्या कोपऱ्यात उभा राहील त्या कोपऱ्यात उभा राहील, तसे कोपरे धरले. ते इतक्या खालच्या दर्जाचा माणूस मी माझ्या जीवनात तरी आज नगरामध्ये कवाच नाही बघितला. सगळं भाजपचे वाटोळं काम आहे. मला नाही राजकारणाचं देणं घेणं. मी एवढं बोलतोय ना, देवेंद्र फडणवीसला 6 महिन्यात बोलल्यानं दाखवलं, 6 महिन्यात. कारण कुणी त्याच्यावर नाराज आहे म्हणून मी नाही बोलत. एखादा भाजपवर नाराज आहे म्हणून बोलायचं, मी नाही बोलत. एखादा राष्ट्रवादीवर काँग्रेस शिवसेनेवर नाराज आहे समाज म्हणून मी नाही बोलत. मी माझी जबाबदारी पार पाडतो. समाज आणि समाजाचा मुलगा म्हणून काम करतो. माझी जबाबदारी मी प्रामाणिक पार पाडतो. तुम्हाला राग आहे म्हणून मी नाही व्यक्त करतो. तुम्ही गंभीर आहे तुमचं निपटून घ्या, पण मी मुद्दाम होऊन मागं लागत नाही कोणाचा. पण माझे काही नियम आहे. मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी त्याला वाजविल्याशिवाय सोडीतच. मग ते कोणाचाही असो, त्याचे जात फाट मानलाय ते कोणाचाही असो. तुम्ही 6 महिन्याचा आपला सगळा आंदोलनाचा इतिहास तपासा. जेव्हा आरक्षणाच्या विरोधात बोलला त्याला सोडल्या. देवेंद्र फडणवीस षड्यंत्र नसले,
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठरवलं विशेष अधिवेशन 15 तारखेला घ्यायचं आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. या निकषाची अंमलबजावणी केली 10% आरक्षण. म्हणजे अधिवेशन बोलायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. म्हणजे देवेंद्र फडणवीसने दुसरा डाव टाकला इथं. ही 12वा डाव आहे त्याचा. 10% आरक्षण द्या हे त्याने ठरवलं. मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सुद्धा घेतला पण विधानसभेच्या पाटलावर म्हणला आणि मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. आता मराठ्यांची ती आरक्षणाची मागणीच नाही. मराठ्यांची मागणी आहे ओबीसी आरक्षणात आणि तुम्ही तिला 10% ते टिकणारच नाही. तुम्हाला आता 14वा मुद्दा सांगतो. एका फटक्यात 2दा कार्यक्रम लावा देवेंद्र फडणवीसने मराठ्याचा. 10% आरक्षण दिलं. ते मान्य न्यायालयानं सांगितलं की तुम्हाला या नोकर भरतीत त्याचा उपयोग करता येणार नाही. म्हणजे मराठा इथं सावध. दुसरं ईडब्ल्यूएस आरक्षण लागू होतं 26 तारखेला तेही रद्द केले. म्हणजे मराठ्यांच्या पोराला नोकर भरतीत ईडब्ल्यूएस मधून जाता येत नाही आणि 10%तून गेले. बघा नियत त्याची. आणि आई बहीण दुसऱ्याला शिकवणार आणि आमच्या आंतरवाडीच्या आई बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस नाही याला आई बहीण दिसली. त्याच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या घरातली ती नाही. आताही आमच्या माता माऊलीच्या पोटात गोळ्या आहेत, तिच्या गुडघ्यात गोळ्या आहेत. तिला नाही शेतात जात आहे. 350-400 पोरांनी आत्महत्या केल्या. आई बहिणीच्या कंपाळाचा कुंकू पुसलाय आमच्या. त्याच्यातले त्याला आई बहीण दिसली. मी काय बोललो का नाही बोललो ते उपचार 17 दिवसात नाही कळालं. तरी मी आई बहिणीवर बोलला असतो तर मी दिलगिरी व्यक्त केली. कारण मराठ्यांचं मन मोठं आहे. तुझ्यासारखा द्वेष आमच्यात भरलेला नाही मराठ्यांचा विषय. तुझ्या द्वेष भरला. मी बोललो कोणाला तुम्हाला 15वा मुद्दा सांगतो. मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला. राग कोणाला मराठ्याच्या आमदाराला मंत्र्याला. मला काही कळत नाही मी कोणासाठी लढतो मराठ्यांसाठी. त्याच्यात तुझी विचार आली तू बी आरक्षण घेणार आहे. मी कशासाठी म्हणलो मराठ्यांना आरक्षण द्यावं म्हणून. तुला जर एवढा राग आला तर 6 महिन्यात व्हायला त्याला का सांगितलं नाही का सगळ्या सोयीची अंमलबजावणी करून टाका म्हणून. मी कशाला बोललो असतो पाहिजे त्याला. आणि तू कावापासून जातीला बाप मानायचं सोडून पक्षाला नेत्याला बाप मानायला लागला. आणि जातीला बाप मानतो तो पक्षाला कावापासून बाप मानायला लागला. आणि तू जर पक्षाला बाप मानायला लागला तुझा पक्ष आता तुला निवडून आणणार आहे का? मत मराठ्याचे घ्यायचे, आमदार मंत्री व्हायचं आणि आमच्याच पोराच्या अंगात विष काढायचं. म्हणजे आरक्षणाचा विषय जवळ आला त्याने जातीच्या पोरा म्हणून बोलायचं. तू नेते म्हणून बोलायला लागला. मग तो काय आमच्या नेत्याला बोलला याला अटक करा मला आणि तू मराठ्याला. आज वेळ जाती म्हणून बोलायची. आज मराठ्यांना आरक्षण मिळते. याचा आरक्षण द्या तुम्हाला जे राजकारण करायचं ते करा. कारण राजकारण हा माझा मार्ग नाही आणि माझ्या समाजाचा सुद्धा. आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे आम्हाला आरक्षण द्या. तिकडे तुम्ही निवडून येणे तिकडे उलटे पालटे पाडा. आम्हाला काय देणं घेणं. तुम्हाला जे करायचं ते करा. माझा राजकारण मार्ग नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देऊन त्यांना मोठं करायचं एवढं स्वप्न घेऊन असतं. आम्हाला तुमच्या राजकारणाचं देणं घेणं. त्याच्यात ते दुसरे नाही बोललो तरी बळच मराठीचं आंदोलन अंगावर घ्यायला लागले. आता तुम्ही जरा बाहेर काही लक्ष द्या. आता तुमच्यावर बारी. मी मुलगा म्हणून तुम्हाला दोष देणार आहे. आज तुम्ही यांना मोठं केलं कशासाठी? आज आमचे मुद्दे पडायची वेळ आली आणि समोर आपल्या लेकरांना औषध प्यायची वेळ आली, फाशी घ्यायची वेळ आली. तुम्ही यांना का मोठं केलं? यांना तुम्ही मोठमोठ्या पदावर बसवलं याच्यासाठी बसवलं का आमचे मुद्दे पाडावेत, आमचे लेकर अडचणीत यावे म्हणून बसवलं तुम्ही यांना?
आता पुढच्या काळात तरी जो आपल्या लेकराच्या बाजूने त्याच्यासाठीच व्हा, दुसऱ्यासाठी होऊ नका नसता हे आपल्याला बरबाद केल्याशिवाय सोडायचं नाही. मी बोललो नेत्याला राग आला यांना हेडाबड्या ते जामनेरचं एक दगड दे गिरीश महादेव यंत्र सगळ्या दुनियाचं त्याला काही बोललो का मी तरी मीडियात काय म्हणतंय घराच्या पाटलाचे आम्ही खूप लाड केले काय लाड केले तो माहित तो काय कॉफी पाहिजे मला ठेवा आता पाण्याला पण दिला मला धोका दिला त्या ठेवा तुझं आमच्या अंतरवाडीला आला फुकटचे हात गेला 20 रुपयाची पाण्याची बाटली बी प्यायला आमची अरे आमच्यासाठी 20 रुपये महत्वाचे आमच्या घामाचे तुझ्यासाठी हाराचे पैसे नाहीत आमचे तो आमच्या ग्रामपंचायत मध्ये पोहे खाल्ल्यावर दातात निघाले काढली ते जातात मंडळाला 15 रुपयाचा पेटा कमरला होता ईद करतात चेडीवर कडीत तुम्हाला काय नादी लागत रे माझ्याजवळ हॉस्पिटल बसून बसल्या बसल्या झोपतो आता काय केलंय तुला माहिती आहे तो काय झालंय तुझ्या जामनेर मतदारसंघातले लोक माझ्याकडे आले ते कुणबी पण ते म्हणतात आम्ही पण मराठीचे तुम्ही जात एक केली म्हणून तुमचा आम्हाला नाही स्वाभिमान आरक्षण 10 दिवस एक मिळत तुम्ही जात एक केली त्याचा आम्हाला लय गर्व वाटतो तुमचा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरांना जात एकत्र आणि दशकात एक मिळून त्यांनी मला सरळ सांगितलंय तुमची आम्हाला गरज नाही माझी आणि आरक्षणाची सुद्धा नाही आणि त्यांचं खरं आहे त्यांना आपली गरज पण नाहीये त्यांना आरक्षण पण मग म्हणलं तुम्ही कशाला आलात त्यांनी सांगितलं आम्ही पण मराठीचे आमची पण जात जागी झाली तुम्हाला ते बोलणं आम्हाला सहनच व्हायला आणि आम्ही 34% आहे तिथं त्याचा कागद पट्टी करतो त्याला आता 34% मराठा विरोधात गेल्यावर घेतलं गट्टा वाजून राजकाने कशाला बोलू तुम्ही जेवढे आमदार बोललेत ना बाबा मायाला पोटात मी खपा खप मराठा सांगू टाक ते काही केले झापे असते सांगत नाही तसं कारभार आपला नाही आपण कापून सांगून टाकतो मोकळा जेवढे आमदार बोललेत ना त्यातले बरेच माझ्याकडे आले ते आवश्यक एकदम बोललो त्याच्यात पंचायत समितीचे मेंबर जिल्हा परिषदचे मेंबर सरपंच ग्रामपंचायत सदस्य जेवढे बोललेत ना तेवढे ते सगळे आमदारवाडीला आले नुसतं तिकडचे ते सांगा तुम्हाला महाराष्ट्रातले जे 10-15 जण बोलले ना त्यांचे सगळे आले ते म्हणले बघा भाऊ आम्ही त्याच पक्षाचे येतो पण आता काय काम घेतलेलं आहे फिरत होती ते म्हणून तोवर घबरात होती तोवर जरा काही बोलत नाही पण आमच्या जे व्हायला लागले हे राजकारण कसं आहे माहिती आहे का आज निवडून येऊन उद्या पुढे याच्यात काही खरं नसतं पण तुम्ही देता हे आयुष्याचं आरक्षण आहे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आम्ही आहेत तुमच्या मागं चढून द्या तुमचा रक्ता तसाच आम्ही आहेत टायमाला बरोबर आम्हाला काय करायचं करतो घेतलं वाजून त्यांनी आता लोकांची जात जागी झाली देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आता सांगायला नाही पाहिजे सांगत जाऊ त्याच्या बऱ्याच माजी मंत्र्यांनी आमदारांना फोन केले काही प्रत्यक्ष आले ते काय म्हणते माहिती का गेले खुशी जाऊन येत याने आमचा असाच कार्यक्रम केलाय त्याला वर आणतो याला खाली घाली तू याला वर करतो त्याला खाली घाली तू बरं झालं तुम्ही नीट केला ते आता पक्षात येतं दुसरीकडे जावा भीमती टाकी तू तिकडे जिकडे आले तुम्हाला आम्ही काय तिकडे जावा गेले खुशी आहे म्हणे गावाने तुम्ही बरोबर काम केलं हाय का नाही चलू द्या हे सत्य काय करत होती नादी लावायची आणि तेव्हा मला मध्ये टाकायचं स्वप्न बघतो मला मध्ये तर टाकलं ना अशी महाराष्ट्रात
भावनिक लाटेंची यांचा राजकीय सगळा सुप्रासाद होतो. आणि मी भेकड नाही, मी मध्ये जायला भेट नाही. मी जर भेट असलो ना दुसऱ्या राज्यात पळून गेला असतो. कारण ते नाव मला माहिती, खात्री लायक माहिती मात्र. आणि मला माहित झाल्याशिवाय मी बोलत नाही. कारण मी एवढ्या मोठ्या समाजाचं मुलगा म्हणून काम करतो, आंदोलन चालवतो म्हणल्यावर मला जबाबदारी बोलावं. मला पक्का माहिती आवाज तयार झाला. कारण त्यांच्याच माणसाने मला सांगितलं ते होतं. डायरेक्ट मला म्हणलाय मास्तर ती उदय होती. पण मला रावणच नाही. एक दोन शब्द माझ्या काळजाला लागले म्हणून काय बैठकीत झालं तुम्हाला सांगतो. आणि मग मी साखर बंगल्यावर निघालो त्या दिवशी. त्याने इतका डावाचा होता मला मध्ये टाकायचा, काटा काढण्याचा, माझा आमका. त्याला राग कोणता माहितीये का? मी बाकी रागच नाही. त्याला याचा राग आहे. आम्ही 36 आमदाराची बैठक घेतली, याला काय नाही सांगणारा कोणी. म्हणजे सगळ्या दुनियाचं मला माहित होते. खूप एखादा सवय मी म्हणे तेच ना, नाही तर बाकी सगळे काहीच. त्याला सवय. आणि त्याचा माहित झाला, मला काय माहित झालं मी सांगून टाकतो तुम्हाला. मी काय करतो ना हे सगळं त्याला माहित होतं. याचा अर्थ काय? त्याने 100% माझ्याजवळचे 5-7 जण पडलेले. आणि मी काय खातो त्याला माहित होतं. म्हणजे माझ्याजवळचे पडलेत ना. पण मला नाही माहिती ते कोण आहेत भाडे. पण मी जर त्याला काही म्हणतो ते लगेच दुसऱ्या पार्टीच आहे. आणि तिकडे व्हिडिओ प्रेस घेते मी चांगला नाही म्हणून. त्याच्यापेक्षा मन इथं राह, मला माहिती तू सावध. पण आता त्याला मी सावध करीना. मला माहिती का पैसे किंवा आम्ही जाऊन काही फोडले असते. पण देवेंद्र फडणवीस तुझ्या जवळचे मी इमानदारीनं फोडले, भावनेनं फोडले. लोकांसारखं आमचा जाती व्हायला पाहिजे होता हो. पण याने असं केलंय मी सांगून टाकतो तुम्हाला. मराठीचे सांगते पण दुसरे सुद्धा सांगते. माझ्या समाजात आणि IPS अधिकाऱ्यांपासून आमदार मंत्र्यांपासून तर कामगार मराठ्यांपर्यंत, घरातल्या कामगार मराठ्यांपर्यंत विश्वास संपादन केलाय मी म्हणून ते मला सांग. त्यामुळे तुझा डाव काही यशस्वी होईल. एक मी भेट नाही केला जायला, मला माहिती आवाज तयार झाला. पण मला नाही त्यांना जरूर ते लोक डाबावर तरी झोपले. 200 किलोमीटर नुसते मराठ्यात झोपल्याने दिसते ना. तुला एक मराठा बाजूला काढायला, एक मराठा बाजूला काढायला तुला कमीत कमी 16-17 वर्ष जाते भाऊ. आणि नको म्हणे तुम्हाला जेलला नेतो का वा तू गेल्यावर. मी भेट नाही जेलला जायला. बघा तुम्ही आठवून बघा. जर एखाद्याची चौकशी लागली एखाद्या आमदार मंत्र्याची आणि त्याला जर कळलं तर तेव्हा अर्ध्याच घंट्यात तुम्ही छत्ती तो खाल्ला मग BP वाढलं. मग टाकून दवाखान्यात जाऊ नये. घाबरलं. त्याला माहिती दवाखान्यात केलं की चौकशी होत नाही. नेम आहे ना. आधी जीव नंतर चौकशी. जीवन मिळालं चौकशीचं काय करायचं. त्यामुळे ते दवाखान्यात जाते. त्याचा BP वाढवतो. त्याचं पाठ टगडं मोडून फिरवून टाकलं पाहिजे उलट्या पाठी. दवाखान्यात पडते. माझ्यासाठी SIT ची नियुक्ती झाली त्या दिवशी मी संभाजीनगरला हॉस्पिटलला ऍडमिट होतो. उपोषण सोडून मी ऍडमिटच्या नंतर 2 दिवसांना ती गठीत केलेली. माझ्या एकाच्या हातात सलाईन होती. आणि मला पत्रकार बांधवांनी विचारलं तुमच्या विरुद्ध यासाठी नेमली. मला यासाठी म्हणजेच काय मिळाला ना 2-3 दिवस काय असतं. पण माझ्या एकाच्या हातावर सलाईन लावलं तर मी ऐकता हॉस्पिटल होतो. मी जर भेटला असतो ना तर डॉक्टर म्हणला असतं भाऊ इकडे इकडे हातात सलाईन इकडे सतत पोचवे हातात आणि कोमात गेलाय म्हणून सांग म्हणलं असतं नाही. मला यासाठीची चौकशी माहीत झाली की डॉक्टरला बोलला म्हणलं गवाळ काढतो. सलाईन तोडल्यानंतर मला ते म्हटलं म्हणजे एवढी भरती मला कसली बघायची. कारण मी कोणाचा रुपया घेतलेलाच नाही. आपल्या जीवनात कोणाचा रुपयाच नाही. आपण कोणाचा किंमत नाही घेत नसतो ना. मग मी आणि माझं बी कोणी नाही. एकदा मध्ये शरद पवार हे, एकदा मध्ये उद्धव ठाकरे, एकदा मध्ये एकनाथ शिंदे, एकदा मध्ये
असते तर फडणवीस एकदा तर म्हणजे नाही कोणीच नाही याच्या मागं राव सगळे सापडले याच्यातलं कोणीच नाही यांच्या मागं प्रकाश आंबेडकर साहेब येतं त्याचा शोध घेतला म्हणजे ते नाही तर बच्चू कडू वाटत बच्चू कडू सापडला नाही नाही म्हणले राज ठाकरे नाही सापडला म्हणजे राजू शेट्टी वाटतं अरे तुम्हाला नाही सापडायचं माझ्या मागं कोणी माझ्या मागं हा करोडा मराठा समाज तुम्ही कशाला नाटक करता मला पुढं नेता आणि मी जायला भेट का आणि मला जेलला टाकलं तर मराठ्याला तुम्हाला आता सांगून ठेवतो मी जेलला बी गेलो तरी गप्प नाही बसणार मी तिथं हात असणाऱ्या मराठा कायद्यांना झालं तरी ना आपल्या हातच काय करायला मराठा कायदा आपल्या मराठ्यांच्या कायद्याला शिकेल मी आरक्षण म्हणजे काय त्याला म्हणून तू रिकामा तो केला मी बी आता दोघं बी तसं काढला चला तो दोघं कुशलला बसू तो याने कामाला येतो बघ तुझ्याच्या कामाला येईल चल आतमध्ये जर मुस्लिम बांधवाचे कैदी असते ते बी मायाच पाहिजे देणार धनगर बांधव वंजारी बांधव जर कैदी असते ते बी मायाकडून होणार 12 बलुतेदाराचे सुद्धा सगळे कैदी मी जागे करणार आणि आपल्या हातल्या मोर्चा सहभागी करणार एवढ्या वेळाचे सोडून सगळे मिळेल ते पुढे गेला कसं कठीण झाली दिसाना काही बोला ना काही व्हायला गार पडा सगळा हिमालयात बर्फाजवळ झोपला का ना त्याला म्हटलं असं बरं झालं एवढं चाळ गेलाय तिकडे त्याच्याकडे मग मोकळा झाला गेला तर तुला सुट्टी नाही भाऊ सगळ्यात जास्त मराठ्याचं वाटोळ केलेलं आहे तू नुसता बोल तुला सोडीतच नाही मी वाचतोच तुला देवेंद्र फडणवीसांनी त्यावरून सगळ्यात मोठी चूक केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावरती मराठ्यांनी 6 महिन्याचा वेळ दिला तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने झाले आणि त्यांनी सांगितलं जरांगे पाटलाशी आम्हाला काय देणं घेणं नाही जर लिमिट तोडले तुम्ही करेक्ट कार्यक्रम करीत असतो मी सांगून टाकलं तर मला काय कोणा देणं घेणं मला फक्त तुमचं देणं घेणं बाकी त्याने मोदीतच नाही मी सांगून टाकलं मर्यादा तोडल्या की मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो शिंदे साहेबांची इज्जत होती मराठा समाजात ते कोणत्या पक्षातून कुंकड गेले याच्याशी मराठ्यांना काय देतं गेलं नव्हतं तुम्ही कुंकड जातो विषय आमचा नाही परंतु त्यांनी तो मराठ्यांच्या विरोधात त्या दिवशी वाक्य काढल्यामुळं शिंदे साहेब सुद्धा मराठ्यांच्या नजरेतून उतरायला लागले नसता त्यांच्याबद्दल आदर होता कुंकड तुम्ही जावं हा आमचा भाग नाही तुम्ही कुंकड जाऊन कुंकड या आता यासाठी कोणाला असती जे 1,500 फोन केले त्याच्यासाठी ज्याने हजारो कोटी रुपये माझ्याकडे काहीच नाही इकडे आणली कसा फक्त द्वेष मराठ्यांविषयीचा द्वेष भयानक योगायोगानं तो बाहेर पडला त्या उपोषणाच्या काळात बोललो असं मी त्याचं काय सांगता येत नाही लक्षात बी राहत नाही काय बहीण म्हणून बोलणं म्हणलं दिलगिरी व्यक्त केली पण फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय तुम्हाला नाही कळायचं तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले तर आमचे मराठी संघर्ष करून ताकदीनं मोठे झालेले निष्ठेनं मोठे झालेले कष्टाने मोठे झालेले तुमच्यासारखं आहे तर मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले तुम्हाला उपोषण म्हणजे काय हेच कळणार नाही पहिले तुम्हाला उपोषणात काय होतं आणि उपोषण म्हणजे काय हे जर बघायचं असलं फक्त 8 दिवस माझ्यासंग उपोषण करा मग तुम्हाला कळून कुंकुम हवा निघाली तुमची ढेरी कुंकवाची टाकली तुम्हाला काही सुधार व्हायची तुमची डॉक्टरला एक सुद्धा शीर सापडणार नाही मग सुद्धा सापडत नाही तुम्हाला योगा करायची गरजच नाही वजन कमी करायचं औषध माझ्याकडे फक्त 8 दिवस शिकायला तुम्हाला उपोषण काय नाही करायचं त्याच्यात काय होतं आणि किती त्रास आहे फक्त तुम्हाला मराठ्यांचा द्वेष आहे तुम्ही ते खोटं आरक्षण दिलं त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुश आहे मी केसच्या माझ्या सर्व बांधवांना विचारतो ते न टिकणारं 10% आरक्षण दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का अरे मग खुश आहे कोण तो अशा 4 2 गमले ते हिंड देते खुश म्हणजे का मराठा समाज आहे का
मग तुम्हाला सांगतो आपली मागणी ओबीसीतून आहे आणि आपल्या लेकराला राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळणार. मला थोडं यादावर मोकळं होऊ द्या. तुमच्या केस तालुक्यातला बी कसं रेकॉर्ड सापडत नाही ते मी बघतो. मी आता सगळ्यात महाराष्ट्राला तहसील पिंजूर काढला. जळदच म्हणते कोणता अधिकाऱ्याकडे गेलं ते म्हणत जळद आणि त्यांना सांगून टाकल्या शासनाने लिहून घ्या जळाला हे लिहून नाही पाहिजे आपल्याला. त्या वेळेचा जळीचा पंचनामा कुठे तो घ्यायचा. कारण निजाम असो किंवा इंग्रज असो त्यावेळेस काही घटना घडली तर पंचनामे होत होते. ते पंचनामा घ्यायचा. आपण असे विषय काढल्यापासून बऱ्याच तालुक्यात मध्ये सापडायला लागले. त्यांना माहिती आहे पंचनामा देणं म्हणजे आपण होत नाही. कारण तहसीलदार आणि PSI या दोघांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे तालुकावर महाराष्ट्रात पूर्ण तालुक्यात. यांच्याकडे उर्दू फारसी मोडी लिपी याचे सगळे अभ्यासक घ्यायला सांगितले आणि मोडी लिपीचे 16 प्रकार आहेत. 16 प्रकारचे अभ्यासक त्यांच्याकडे आहेत का हे पण तुम्ही बघायचं. नुसतं झोपू नका, अशी संधी येणार नाहीये. काही पोरांच्या निवडी करा हुशार. एखादी खोली करून द्या, त्याचं भाडं सगळा तालुक्यातला समाज म्हणून भरा. तुम्हाला 2-2 रुपये सुद्धा वाटायला नाही ते भाड्याला. दिवसभरपासून ठेवा. त्याच्या नोंदी त्याला का देत नाही याचे काम करायला त्याला ठेवायचं. ज्याचा सापडत नाही त्याच्या कशामुळे सापडत नाही. 33-34 तपासला का, 14 नंबर तपासला का, पीक पाणी अहवाल तपासला का, देवी लशीचं तपासलंय का, भाटांचं रेकॉर्ड तपासलं का, हे सगळं बघायला लावायचं त्यांना. देवस्थानाचे जेवढे संस्थान आहेत मोठाले तिथं सुद्धा पूर्वी जात लिहिली जायची ते बी तपासलेत का हे सगळे त्यांना तपासायला लावायचं. कारण अध्यक्ष त्याला केलेले नसता अध्यक्ष मला राजीनामा दे मला तहसीलदार म्हणून आहे. कारण त्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा सगळे सावध व्हा. आणि एखाद्या पोरगा जर ह्या देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केल्यामुळे घडवून न्यायला लागले तर सगळेजण त्याच्या बाजूने उभारता नका. माझ्या बघा का सगळेजण त्याच्या बाजूने उभारायचा. आरक्षणाच्या विषयाकडे दुसरा वेगळा विषय असला तर ठीक आहे. आरक्षणाच्या विषयात देवेंद्र फडणवीस मुद्दाम दहशत आणि गुंडगिरी करायला त्या पदाचा वापरतो. त्यामुळे एखाद्या लेकराला त्रास द्यायला लागलं त्या फुटेगाव सारखं करा. फुटेगावचं प्रकरण ऐकलं तुम्ही. रावसाहेब त्यांना हाकून दिलं तिथून. त्याला सुद्धा दादा म्हणत होतो. आता दादा म्हणा वाटायला त्याला कारण दादाने ते पोर रस्ते उचलून न्यायला लावले मराठी. नको येऊ म्हणल्या गावात नाही जायचं. काय कुठलं होतं का तिथं काय गठोडं पडून होतं का मोकर आणि ते रस्ते तिथं नको म्हणजे तर नाही जायचं. त्याच मराठी निवडून देणारे 20 वर्ष झाले तेच मराठी तुम्हाला खासदार करते. आता काय घटन का रिक्षा म्हणून हाणायला त्या फुटेगावला गेले ते पोरांनी आपण तिथे जायचं मागे काय फरक पडतो. त्याला रात्री 2 वाजता उचलायला लावलं. ते फुटेगाव नको नको गाव निघालं. ते म्हणले आमचं पोरं काय गावाचं काय पोरं गावच गाडी पुढे जमलं. पोलिसाला मागायला सारखा जायला खाली उतरता येणार दार उघडता येणार. दार उघडायला गेलं खाली माणसं नाही उघडा तर लोक हटणार. त्या म्हणले सोडून काय करता याला घरी नेऊन घातलं बरं. माझे पण 23 सहकारी नेले होते रचित नाही. आणि असं फसितीत ते माझ्या एका सहकारी जाण्यासारखाच नव्हता. त्याला असं सांगितलं त्याला म्हणले पाटील तोच ऐकू शकते फक्त तो काय कर DYSP आले तर तुम्ही दोघं समजून सांगा पाटलाला मुंबईला नका जाऊ सागर बघला. सकाळी जायचं ठरलं होतं ना. हे बी असं फुगलीची छाती याला वाटलं मला पाटला समजून सांगायला समजलं तर मग उभं जाऊन आलं. त्याने शर्ट न घातला पाण्यावरच आला. बसलं त्यांच्या गाडी. जेव्हा गाडी आंबकडे पळायला लागली ते म्हणले इकडं मुंबई. ते म्हणले SP बोलले बाबा मला तुम्ही कुठे दिसतंय मला. 23 जण नेते माझे त्यांनी. बाकीचे सगळे माघारी आले. एक जण तिथंच राहिले. तेव्हा मला माझं गाडी नाही घोडी नाही काहीच नाही. माझं पेट्रोलला पैसे नाही. मला अंग मान्य सोडा. त्यांना वाटलं काही कदरू पण आपले डेंजर होते. ते तिथंच वाट्यावर बसलेले बघा तिथंच झोपलं. पोलीस म्हणले नेऊन सोडा बाई मोठी साडीसाठी दिसते. त्यांनी गाडी केली पेशल एकट्याला नेऊन सोडत. येताना 50 रुपयाची भेट होणार त्यांची. मोकळा माघारी नाही आला.
तसं जर एखादा पोरग नेलं बसा सगळं गाव जवळ काय दगड हवायचं का नुसते शांततेत मांडी घालायची त्याचा गुन्हा काय एवढंच विचारायचं त्याचा गुन्हा जर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको केलेला असेल तर मग आमचा बी देव गुन्हा आहे म्हणायचं त्याने जर मराठा आरक्षण द्या म्हणलं असेल म्हणून तुम्ही मध्ये टाकत असता तर आम्हाला टाका आता जर केस तालुक्यातले एखादा पोरग धरून गेलं आणि 50,000 जर मराठी जाऊन बसले तर तुम्हाला जेवढं झालं का नाही 10 रुपयाला एक वडापाव झाला 20,000 मुले 10 मेला ते पैसे भरू खायला पुस्तक भेटून झोपायचं सकाळी सकाळी येऊन जायचं कण झोपायचं कण घोडायचं रेटून खायचं आणि जे लागेल ते खायचं काय टेन्शन का आरोपी म्हणून देता येत नाही आणि सगळे आरोपी मला किंमत टाका म्हणून काय लेकर ते सगळं नाही आमचा लेकर रोज दुखते तर म्हणायचं ते 35 वर्षाचं असेल तरी हरकत नाही पण ते तर रोज तू जाणून दे म्हणे जमत नाही काय प्रॉब्लेम काय कशाला घाता तुम्ही काय घ्यायचं मध्ये आपण काय खुणे केले का देवेंद्र फडणवीसांची चिरवावं लागणार हे नसतात ते मराठीचा मागा लागला लक्षात ठेवा इथं पुढे जात अडचणीत आली जातीची प्रतिष्ठा महत्वाची आहे आरक्षणाची काळजी तुम्ही नका करू माझं शरीर फक्त मला साथ देत नाही आरक्षण मिळून तर माझ्या शरीराने साथ द्यावी मला मी म्हणायला नाही देत फक्त आरक्षण मिळून तर साथ द्यावायच्या मुंडक्यावर पाय देऊनच आरक्षण घेतो मी यांना नाही फुटत त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त तुम्ही एक फुटू देऊ नका सगळ्या पक्षांकडे लक्ष ठेवा कोण आपल्यात नाही त्याच्या घरी जाऊन पाय पडून सांगायचं जातीचा प्रश्न नाही म्हणायचं राजकारण मग कर आंदोलन तो भरा आणि जर ते आंदोलन नाही भरायला ना त्याला कधीच आरोप उभा करू नका कधी आज आमच्या लेकराला गरज म्हणायचं प्रिय आहे ना आंदोलनात ये म्हणलं तर तेव्हा नाही आला तेव्हा पक्ष दिसला तुला नेता दिसला आज साहेबांसाठी मतदान मागायला आलाच कसं आहे नुसती पायात येऊन शिकताची करा तो आलाच कसं काय म्हणत आमच्या दारात त्यावेळेस तुला पक्ष आमचे लेकर मोठे व्हायच्या कामाला आता तो असा आहे तुला मोठा करायचा म्हणून मतदान मागायला आला आमचे पोरं मोठे करायला आम्हाला तू पुढे येतात मग त्या कोणाचा असू पक्षापेक्षा ते 15 असू दे 16 असू ते ग्रामपंचायत सदस्य असू दे ते मंत्री असू जिल्हा परिषद नाही पंचायत सोडायचंच नाही आता सगळ्यांना पाय पडून सांगा जातीच्या बाजूने उभा एका लेकराला पिढ्याला 5 आरक्षण देऊन टाका आणि मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे तुमचे पक्ष चढू दे काय घेणं नाही आणि शहरात कोणते आहे सांगतो मला माहिती तुम्ही ऐकताय म्हणून मी जवळ झोपत नाही तो सरकारमध्ये एक माणूस झोपत नाही हो काय काय बोलतो सगळं ऐकत तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ऐकतात तुम्हाला माहिती तुम्हाला जाहीर सांगतो मी एक केस नगली देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा आमचा शत्रू नाही तुम्ही शान व्हा आमचं हक्काचं आरक्षण जे आहे ते सगळ्या सोयऱ्यांच्या आम्ही सूचना काढली ती द्या ज्या 5-7 गोष्टी ठरलेल्या आहेत आपल्या हैदराबादच्या गॅजेटसह सगळ्या गोष्टी त्या द्या आम्हाला तुमच्या राजकारणाचं देणं घेणं नाही तुम्ही आरक्षण आमचं आम्हाला द्या हेच मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन असते पण जर का वशिराचा प्रयत्न केला तर तुम्हाला नीट केल्याशिवाय मराठी सोडणार नाही आमचं तुमचं वय नाही आमच्या समाजाला आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आणि तुम्हालाही माझा जाता जाता शब्द आहे तुम्ही फक्त एकजूट फुटून देऊ नका गावाची गावं जागे करा पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र यायला लागतंय जातीच्या अस्मितेचा प्रश्न आहे मुलांच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे मुलांच्या बाजूने राहा मुलं मोठे करायचं बघा राजकारणाच्या बाजूने नका राहू ते कधीच आपल्याला मोठं नाही होऊ देणार आपल्याला तुम्हाला एक हात दिली होती त्यावेळेस तुम्ही 1.5 ते 2 करोडच्या संख्येने अंतरवाली आले होते आता पुन्हा एकदा या देवेंद्र फडणवीसांची दहशत आणि दडपशाही जर संपवायची असली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागणार आहे वारंवार एकत्र यायची वेळ आली तरी कोणी मागे सरकायचं नाही आता 900 करोड 6 कोटी मराठ्यांचा कार्यक्रम घेतो आपण गावाची गावं झाडून पुसून आले पाहिजे एकही माता मावली आणि आपला नागरिक माणूस मराठ्यांच्या घरी नाही राहायला पाहिजे गावाची गावं झाडून पुसून बाहेर काढायची ज्याच्या गावात चोरी होईल ते सगळं गावात आता म्हणायचं इतकं ताकदीनं गावात आले तर आपण येतात
आपल्या लेकराला आरक्षण मिळवायचं. माझा तुम्हाला जाताना शब्द, माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाच्या लेकरावर ओबीसीतून आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंच मी मागे सरकारला नाही शब्द तुम्हाला देतो. आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम.